माझ्या मोठ्या नातीला मी आजवर कधीच पाहिलेलं नाही, पण म्हणून काही अन्नपूर्णा एवढी भाबडी नाहीये की खरं काय आणि खोटं काय ते तिला कळणारच नाही। हो, मी वेड्यासारखी वाट बघतेय खूप वर्ष माझ्या नातीची, वेड्यासारखी वाट बघतेय, पण म्हणून मी काही वेडी नाहीये। तू नातीसारखी आहेस मला, आजी म्हणून सांगते तुला, कुणाच्याही भावनांशी अशी खेळू नकोस पुन्हा, सावर स्वतःला। आत्ता मला फसवून 4 पैसे मिळवले असतेस तू, पण तुझी लबाडी कधी ना कधी जगासमोर आलीच असती, आणि खोटं जेव्हा उघडं पडतं ना तेव्हा आयुष्याची फक्त माती होते। आज तू तुरुंगात जाण्यापासून वाचलीस ते सुद्धा माझ्या मोठ्या नातीमुळेच। तेव्हा आता निमूटपणे इथून चालती हो। मंडळी, मला माफ करा, म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलात आणि हे सगळं नाटक तुम्हाला बघावं लागलं। मला खरंच माफ करा। देव तरी माझी कसली परीक्षा पाहतोय कुणास ठाऊक। मी जिवंत असेपर्यंत तरी माझ्या मोठ्या नातीला बघू शकणार आहे की नाही माहित नाही मला। आई, आजी, हो असं काय बोलताय तुम्ही? हा एवढा चांगला दिवस आहे, प्लीज तुम्ही असं नका बोलू। अगं मग काय बोलू कमळी, देवाला काही पाझर फुटतच नाहीये, किती वर्ष झाली। आणि यंदा तर मी हा केकही कापू शकले नाही। नाही मी वाढदिवस साजरा करू शकत, मला माफ करा। पण तुम्ही सगळेजण मनापासून या वाढदिवसासाठी इथे आलात याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। फक्त माझं एक ऐकायचं, आता कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही माझ्यासाठी, माझी विनंती आहे ही। राजन, हो, सगळ्यांसाठी बाहेर लॉन मध्ये जेवणाची व्यवस्था केली, तेव्हा प्लीज सगळ्यांनी बाहेर येण्याची तसदी घ्यावी प्लीज।